जेव्हा संकट येतात तेव्हा लोकांची प्राथमिकता त्या संकटांना सामना करायची आणि त्याच्याशी संघर्ष करायची असते. त्यावेळेस तुमच्या प्रॉपर्टीला, मालमत्तेला किंमत नसते आणि ती घ्यावी अशी कोणाची इच्छा नसते. सरकार म्हणून सरकार राहिलेलं नाही, सरकारी यंत्रणा राहिलेलं नाही. टेक्नॉलॉजीचं, AIचं जग आहे. अनेक नोकऱ्या कमी होत आहेत. कंपन्यामधून नोकर भरतीची कपात होते. मनुष्यबळ कमीत कमी लागेल असा विचार सरकार आणि कंपन्या करतायत. म्हणून भविष्यात प्रत्येकाला नोकरी मिळेल याची कुठली गॅरंटी नाही. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये मला एक गुंतवणुकीसंदर्भात पडलेला प्रश्न असा आहे की माझा एक प्लॉट आहे. माझे पुढचे विचार आहेत की त्या प्लॉटवर मी सध्या घर बांधावं, घरासाठी गुंतवणूक करावी की आणखी काय करावं, या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा. नाही, आता तुमचा प्लॉट आहे, तुम्ही राहण्यापुरतं तुम्हाला बांधा, बरोबर. परंतु दुसरा प्लॉट घ्यायचा, तिसरा प्लॉट घ्यायचा, चौथा घ्यायचा, किंवा त्यातले 1-2 प्लॉट बांधायचे आणि ते नंतर इमारत किरायाने द्यायची, याच्यामध्ये काय तुमचं आयुष्य सगळं घालू नका. कारण काय आहे की आज तुम्ही 35-40 मध्ये, अजून तुमची सर्व्हिस होऊन किती होईल, 15-18 वर्ष होईल, बरोबर. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे, मुलांचे शिक्षण असतात, लग्न असतात, अनेक गोष्टी असतात. भविष्याची गुंतवणूक म्हणून आणि आपल्या मुलाचं भवितव्य म्हणून, दोन्ही दृष्टीने, भविष्याची गुंतवणूक आणि मुलांचं भवितव्य, या दोन्हीला पूरक तुमची गुंतवणूक असली पाहिजे. मग ती गुंतवणूक कुठली आहे की तुम्ही जर आज प्लॉट घेतला तर निश्चित तुम्हाला त्या प्लॉटचे त्यावेळेच्या ह्याच्याप्रमाणे पैसे जास्त येतील असं आपण गृहीत धरू. कारण आपण हे गृहीत कसं धरणार की आज जे काय बाजारभाव आहेत, आज जी काय डिमांड आहे आणि आजचं मार्केट आपण गृहीत धरू. परंतु हीच परिस्थिती अर्थव्यवस्थेची, शिक्षणाची आणि एकूण जगाची 20 वर्षांनी राहील ह्याची कुठली खात्री नाही. तुम्ही जर आज बघितलं तर अत्यंत संपन्न असलेला, स्वावलंबी आणि आर्थिक प्रबळ असलेला इराणसारखा देश आज एका क्षणामध्ये दहेस-नहेस झाला, उद्ध्वस्त झाला. म्हणून जागतिक ज्या स्पर्धा आहेत एकमेकावरच्या, त्या जर स्पर्धा अशा वाढत चालल्या आणि त्यामुळं कधी काय होईल आणि कधी मार्केट ढासळेल किंवा काय बदल होतील काही सांगता येत नाही. बरं, समजा ही युद्धजन्य परिस्थिती बी नसली, उद्या दुष्काळ पडतो, अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते, पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संकट आहेत, मानवी संकट आहेत आणि नैसर्गिक पण संकट आहेत. आणि त्या परिस्थितीकडं आज आपण मोठ्या प्रमाणावर जात आहोत. म्हणून भवितव्याच्या दृष्टीनं मी का म्हणतोय, मानवी अस्तित्वाच्या दृष्टीनं संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्या दृष्टीनं 2040 ते 50च्या दरम्यान फार मोठी अन्न टंचाई या देशामध्ये होणार असं जर गृहीत धरलं आपण, तर जेव्हा संकट येतात तेव्हा लोकांची प्राथमिकता त्या संकटांना सामना करायची आणि त्याच्याशी संघर्ष करायची असते. त्यावेळेस तुमच्या प्रॉपर्टीला, मालमत्तेला किंमत नसते आणि ती घ्यावी अशी कोणाची इच्छा नसते. कारण त्यावेळेचा संघर्ष हा जगण्याचा संघर्ष असतो, जो तुम्ही कोरोनाच्या पिरियडमध्ये अनुभवला, बरोबर. तर तशी परिस्थिती लक्षात घेऊन भवितव्याच्या दृष्टीनं तुमची गुंतवणूक अशी असली पाहिजे की शहरामध्ये तुमचं एक घर झालं, गावाकडे तुमचं एक घर झालं, तर दुसरी गोष्ट असते की जगण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे. जगण्यासाठी आपल्याला लागतं हवा, पाणी, अन्न, बरोबर. मग तुम्हाला पाणी चांगलं भेटलं पाहिजे, अन्न चांगलं भेटलं पाहिजे आणि हवा सुरक्षित मिळाली पाहिजे. म्हणून जिथं पाण्याची स्थळं आहेत, जिथं पाण्याचं स्तोत्र आहे, अशा ठिकाणी 1-2 एकर जमीन घेऊन ठेवायची. जसे प्लॉटची किमती वाढतात तसे जमिनीच्या वाढत होतात, कमी असेल किंवा जास्त असेल. परंतु प्लॉटपेक्षा जमिनीतून जे येणारं उत्पन्न आहे ते निश्चितच तुमच्या गुंतवणुकीच्या कमीत कमी व्याजाच्या बरोबरीच असतं. परंतु जेव्हा तुम्ही एखादं घर बांधता आणि किरायाने देता, तर तेव्हा तुम्ही जे काय बांधकामाला पुंजी लावली त्याच्या 10% सुद्धा किराया वसूल होत नाही, व्याजा इतकाही किराया येत नाही. फक्त त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला रिसेल करायचं आहे त्याच वेळेस वाढ होते आणि ती होईल याची कुठली गॅरंटी, ती पण शाश्वत नसते. म्हणून या दोन गोष्टीच्या दृष्टीनं मुलांच्या भवितव्यासाठी ही करणं आवश्यक आहे. त्याचं कारण आणखीन एक आहे, कारण आता सरकार म्हणून सरकार राहिलेलं नाही,
सरकारी यंत्रणा राहिलेल्या नाही. टेक्नॉलॉजीचं AI चं जग आहे. अनेक नोकऱ्या कमी होत आहेत. कंपन्यामधून नोकर भरतीची कपात होते. मनुष्यबळ कमीत कमी लागेल असा विचार सरकार आणि कंपन्या करतायत. म्हणून भविष्यात प्रत्येकाला नोकरी मिळेल याची कुठली गॅरंटी नाही. आणि मिळालीच तर त्यामध्ये तेवढी गुणवत्ता, तेवढी आपल्याकडे नॉलेज त्या मुलामध्ये असणं गरजेचं आहे. मग आता ही जी स्पर्धा आहे ती फार मोठी स्पर्धा आहे. म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये यशस्वी झाले तरच तुम्हाला जगण्यापुरती नोकरी मिळणार आहे. परंतु जर नाही मिळाली तर मग तुम्ही जगणार कशावर काय. आणि शेती असं एक साधन आहे जे तुम्हाला कधीही मरू देत नाही आणि उद्ध्वस्त होऊ देत नाही. तुम्हाला जास्त कमवताना जरी नाही आलं तर कमीत कमी तुम्ही आनंदानं, समाधानानं आणि निरोगी जगू शकता. म्हणून चांगली जमीन जोपासणं आणि ती सांभाळ करणं ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, जी की आज मुलं 10-12 वर्षाची आहेत, तसा विचार त्यांच्या पालकांनी करावा असं मला वाटतं. छान, अतिशय छान असं मार्गदर्शन केलंय. खरोखरच या नवीन पिढीसाठी हे प्रबोधन अतिशय उत्तम प्रकारे वाटेल धन्यवाद. असं मला वाटतं. ओके, धन्यवाद.